भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम त्यामुळे भारतीय संविधानाचा गौरव झाला पाहिजे. प्रजासत्ताक दिनाचा उत्साह संपूर्ण देशामध्ये साजरा संपन्न झाला पाहिजे आणि लोकशाहीची जागृती 5 वर्षापासून अखंडपणाने अविरतपणाने या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. झेंडा पुढे घ्या, घंटेच्या मागे झेंडा ठेवा. असं पाच पसरू नका. शिस्ती द्या रे, एका शिस्ती द्या. रिपब्लिकन हक्क परिषद युवा आघाडीच्या वतीनं शुभम सोनाळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 5 वर्षापासून सातत्यानं संविधान रॅली काढण्यात येत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला घटना बहाल केली होती. त्याच्यानंतर 26 जानेवारी 1949 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणीत संविधान हे अंमलात आलं आणि भारत देश त्या दिवसापासून प्रजासत्ताक दिन म्हणून गणतंत्र दिवस म्हणून साजरा करीत आहे. आज आपण पाहतो आहोत की गेल्या 75-77 वर्षामध्ये या देशाचं संविधान बदलण्याचा डाव इथल्या जातीयवादी शक्तींनी, इथल्या RSSवादी शक्तींनी, इथल्या भाजप शिवसेना प्रणित शक्तींनी या देशाचं संविधान बदलण्याचा चंग बांधलेला आहे. संविधान त्यांना फक्त एवढ्यासाठीच बदलायचं आहे की ते एका महाराच्या मुलानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा शिकलेला प्रकांड पंडित या देशामध्ये दुसरं संविधान लिहिण्या इतका योग्यतेचा माणूस, विद्वतेचा माणूस या देशाला आणखीन सापडलेला नाही. तरी पण बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो. आजच्या या दिनी, प्रजासत्ताक दिनी, गणतंत्र दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणाऱ्या जातीयवादी, आतंकवादी लोकांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्यांना इशारा देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर 500 महारांनी 28,000 पेशव्यांची ज्याप्रमाणे कत्तल केली होती, त्याचप्रमाणे या देशातल्या हिंदुत्ववादी दहशतवाद्यांचा, हिंदुत्ववादी आतंकवाद्यांचा कत्तल केल्याशिवाय इथला तरुण, आंबेडकरवादी तरुण हा राहणार नाही आणि पुन्हा एकदा भीमा कोरेगावची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा या देशातल्या जातीयवादी, आतंकवादी असलेल्या, हिंदुत्ववादी असलेल्या, धर्मनिरपेक्षता न बाळगणाऱ्या माणसांना, विषमता जोपासणाऱ्यांना हा निर्वाणीचा इशारा आमच्याकडून देण्यात येत आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं समस्त भारतीयांना, समस्त आंबेडकरवादियांना, जे जे लोकशाहीवर विश्वास ठेवतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर प्रेम करतात, निष्ठा ठेवतात, श्रद्धा ठेवतात, त्यांच्या प्रती आदर बाळगतात, आपली अस्मिता, आपलं अस्तित्व या संविधानाला मानतात, त्या सर्व देशातल्या नागरिकांना संविधानाच्या अनंत मंगल कामना व्यक्त करतो, त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत.